समितीवर डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर प्रताप शिंदे यांची नियुक्ती। राज्य सरकारने गठीत केलेल्या राज्य आरोग्य धोरण तांत्रिक सल्लागार समितीवर गडचिरोलीमधून दोघांची नियुक्ती। वडेट्टीवार गटाचा गट नोंदणीचा मुद्दा पुन्हा एकदा लांबणीवर। गट नोंदणी संदर्भात वडेट्टीवार गटाच्या अर्जामध्ये 6 त्रुटी। विभागीय आयुक्तांचं वडेट्टीवार गटाला पत्र। अजित पवारांच्या अस्थि कलशाचं धनंजय मुंडे यांनी घेतलं दर्शन। अनेक मान्यवर आणि अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात दाखल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चंपावती महोत्सवाचं आयोजन। कार्यक्रमाचं राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन। खासदार प्रतिभा धानोरकरांचं स्टेटस चर्चेमध्ये। चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर। मिस यू बॉस असं म्हणत राजकीय वादामध्ये पतीची केली आठवण। वडेट्टीवार यांना पुन्हा एकदा राजकीय चॅलेंज। आगामी जनगणनेच्या सूचीत ओबीसींचा समावेश नाही। राजपत्रामध्ये ओबीसी कॉलमचा स्पष्ट उल्लेख करावा। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची मागणी। राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट। मोदी आणि शहा यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीला बोलावलं, सूत्रांची माहिती। सध्याचं राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद। राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत शून्य। ट्विट करत रोहित पवारांची टीका। भाजपसोबत जायचं नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं। कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जायचं नाही, उद्धव ठाकरेंचे संकेत। संजय राऊतांची माहिती। छातीवर एकनाथ शिंदे तर पाठीवर श्रीकांत शिंदेंचा टॅटू। शिंदेंच्या चाहत्यांकडून टॅटू काढत वाढदिवसाचं गिफ्ट। श्रीकांत शिंदे चाहत्यावर खुश। विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये चर्चा। चर्चेमध्ये फडणवीस नव्हते, त्यांना बोलण्याचा काय अधिकार? शरद पवारांचं वक्तव्य। भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार करारामुळे कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती। शरद पवारांनी व्यक्त केली भीती। 58 वर्षात संसदेमध्ये माझी गैरहजेरी कधीही नव्हती। दुर्दैवी अपघातामुळे दिल्लीला जाऊ शकलो नाही। पत्रकार परिषदेत शरद पवारांचं विधान। राहुल गांधींना संसदेमध्ये बोलायला द्यायला हवं। भारत चीन सीमेवर चिंतेची स्थिती असल्याचं चित्र। या मुद्द्यावर संसदेमध्ये चर्चा व्हायला हवी, शरद पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या स्मारकाबाबत काही माहिती नाही। पेपरमध्ये वाचलं की स्मारक उभारणार आहोत। संस्थेचा अध्यक्ष असल्यानं ठाऊक असणं गरजेचं, शरद पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर भाष्य करायचं नाही। शपथविधी झाला आनंद, संधी दिली आनंद, शरद पवारांचं वक्तव्य। अजित पवार स्वतंत्र होते। भाजपसोबत जाताना दादांनी विचार खुंटीला टांगले नाहीत, संजय राऊतांचं विधान। प्रफुल्ल पटेल मोदी शहांचे वक्त। पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं। पटेल फक्त त्यांची बाजू मांडतात, राऊतांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका। राणा जगजितसिंह पाटलांनी भाजप खुंटीला गुंडाळून ठेवला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा हल्लाबोल। माजी गृहमंत्री माणिकराव कोकाटेंना पितृशोक। माणिकराव कोकाटे यांच्या वडिलांचं वृद्धापकाळानं निधन। सुप्रिया सुळेंनी ठेवलं अजित पवारांचं स्टेटस। सेल्फी फोटो ठेवत अजितदादांसोबतच्या आठवणींना दिला उजाळा। अमरावतीमध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या 100 पेक्षा अधिक उमेदवारांना नोटीस। निवडणूक खर्च सादर न केल्यानं कारवाई। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बॅनरबाजी। 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंचा वाढदिवस, धर्मेवीरांचे खरे वारसदार असा बॅनरवर उल्लेख। राष्ट्रवादीकडून सईदा खान आज गट नोंदणी करणार। कोकण आयुक्त कार्यालयामध्ये गट नोंदणी करणार। पक्षाकडून गटनेता म्हणून सईदा खान यांची नियुक्ती। प्रताप सरनाईक यांच्याकडनं उमराचे निंबाळकरांचं कौतुक। ईव्हीएमवरील वक्तव्याचं सरनाईकांकडनं कौतुक। राऊत यांना सांग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही, सरनाईकांचं वक्तव्य। जो उचित हो वो करो, पंतप्रधान मोदींची गर्जना। हा तर पंतप्रधान मोदींचा मास्टर स्ट्रोक। दुसरं काय? सामनातून संसदेतील चीन मुद्द्यावर सरकारवर टीका। चंद्रपूरचे महापौरपद प्रतिभा धानोरकरांच्या गटाला। काँग्रेसमधील गटबाजीवर दिल्लीमध्ये रात्री उशिरापर्यंत खलबतं। सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि विषय समिती अध्यक्षांसाठी नव्या वाहनांची खरेदी। इनोव्हा एन आणि स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी। मुंबई महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा शनिवारी शेवटचा दिवस। मतदानापूर्वी 15 मिनिटं आधी अर्ज मागे घेता येणार। बीडमध्ये अजितदादांच्या अस्थि कलशाचं आमदार प्रकाश सोळुंके यांनी घेतलं दर्शन। अनेक मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित।
सांगलीमध्ये कृष्णा वारणा नद्यांच्या संगमावर स्वर्गीय अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जन. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. नांदेडमध्ये अजित पवारांच्या अस्थीचं गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्जन. दादांच्या अस्थी कलशाची नांदेडमध्ये यात्रा काढण्यात आली. अजित पवारांचा श्रीजित पवारांना अखेरचा कॉल. अजितदादांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद. अजितदादांची शेवटच्या कॉलची ऑडिओ क्लिप समोर. योगेंद्र पवार यांची अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट. सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो पोस्ट करत भावना केल्या व्यक्त. पुण्यामध्ये आज अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी शोकसभेचं आयोजन. शोकसभेला मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी कठोर पावलं. खरेदी प्रस्तावांना शासकीय मान्यता देण्यावर बंदी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उचलली कठोर पावलं. धाराशिवमध्ये अजितदादांच्या अस्थीचं तेरणा नदीमध्ये विसर्जन. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अस्थी विसर्जन. वर्ध्यामध्ये अजितदादांच्या अस्थीचं पावनार धाम येथील नदीपात्रामध्ये विधिवत विसर्जन. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा दादांना भावनिक निरोप. पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. मल्हार पाटेकरनं शेअर केले अजित पवारांसोबतचे फोटो. अजित पवार नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर गेल्याच्या आठवणी केल्या शेअर. सोलापूरमध्ये शासकीय दुखवट्याचे आदेश. पायदळी तुडवत शासकीय कार्यालयामध्ये वाढदिवस साजरा. तहसीलदारांची सब जेलर नालपे यांना नोटीस. पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या रद्द. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ओडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटण्यानं गळती. वाहतूक कोंडी कायम असल्याने एसटी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. पुढील काही तासांसाठी बसेसच्या फेऱ्या बंद राहणार. गेल्या वर्षभरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यात 3,05,00,000 नागरिकांची तपासणी. तपासणीमध्ये 3 कोटी नागरिकांपैकी 1,677 जणांना कॅन्सर समोर. भारतीय लोक आळशी आणि बेढब. अमेरिकन पर्यटकाच्या मतावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण. चार्ली इन्व्हान्स या पर्यटकाने एक व्हिडिओ केला पोस्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,000 शिक्षकांच्या शालार्थ तपासणीला ब्रेक. 1.5 महिन्यामध्ये अर्धही काम पूर्ण नाही. अल्प मनुष्यबळामुळे तपासणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता. बीडच्या अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती. विद्यार्थ्यांनी आगीतील उड्या. हा पारंपरिक मैदानावरचा खेळ प्रेक्षणीय ठरला. सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांची अदलाबदल. 10वी-12वी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी निर्णय. 1,000ची लाच स्वीकारताना कोगिल बुद्रुकचा कोतवाल एसीबीच्या जाळ्यात. या प्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावरून गोवंशांच्या कत्तलीसाठी सुरू असलेली अवैध वाहतूक समोर. पोलिसांनी पशुसंरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत चालकाला केली अटक. वाशिम बिरबलनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये राज्यभरातील बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग. शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नागपूर शहराची ग्रीन सिटी ओळख धोक्यात. शहराची हिरवळ 31%वरून 12%वर. पालिकेचा निष्काळजीपणा अवघड. खंडपीठाची राज्य सरकार पालिकेला नोटीस. 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश. भारतीय भांडवली बाजाराचे व्यवहार सुरू होताच घसरण. सेन्सेक्समध्ये 450 अंकांची घसरण तर निफ्टी 50 अंकांनी खाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन सेवा बंद तर 14 ते 16 फेब्रुवारीच्या दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय. बाबा कंबलपोष उरूस शाही संदलचा मान. ठाणेदाराला 96 वर्षांची परंपरा आजही कायम. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव. यवतमाळमध्ये आशा सेविकांचं न्याय हक्कांसाठी 7 ते 8 दिवसांपासून आंदोलन. रखडलेलं मानधन तत्काळ देण्याची मागणी. गडचिरोलीत आश्रमशाळेतील 1,222 शिक्षकांना मिळणार वेतन थकबाकी. 25 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश. शिक्षक आमदार सुधाकर आडबाल यांनी शासन स्तरावर केला पाठपुरावा. बुलढाण्याच्या देवपूर झरी पाणंद रस्त्याची दुरावस्था. 2 किलोमीटर लांब या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना. व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल. यवतमाळच्या वारा गावात जलशुद्धीकरण संयंत्र कार्यान्वित. आमदार राजू तोडसामांच्या हस्ते पूर्णत्व विवरण. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित. हत्येचं सत्र आणि वाढत्या नशेखोरीच्या विरोधात अखेर सांगली पोलीस ॲक्शन मोडमध्ये. शहरातील ब्लॅक स्पॉटवर नशेखोरांचे धाबे दणाणले. कोस्टल रोडवर हेलिपॅड. कोस्टल रोडवर हवाई वाहतुकीची जोड. हेलिपॅड बांधण्यासाठी 2 कंपन्यांमध्ये स्पर्धा.
अमरावतीमधील शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित होणार. 24 तासांसाठी वीज पुरवठा खंडित होणार. 12 फेब्रुवारीला 16,000 कार्यालयांचा वीज पुरवठा बंद. पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांचा खास जनता दरबार. दर आठवड्याला मंगळवारी घेणार जनता दरबार. मुंबईकरांना तक्रारी थेट पोलिसांमध्ये मांडण्याची संधी. जन्म मृत्यूच्या नोंदी वेळेत करा. नोंदी 7 दिवसांच्या आत पोर्टलवर करणं अनिवार्य. विलंब झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. अकोला शहरामध्ये रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण हटवणं सुरू. कारवाईला काही नागरिकांचा तीव्र विरोध. रेल्वे विभागानं केली मोजणी. नागरिकांना मान्य. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधीसाठी कर्ज घेणार. पुरंदर इथं छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार. कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत मोफत अंत्यविधीसाठी श्रेणींचा तुटवडा. राजेश वायसळ या कुटुंबियांच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला 21,111 श्रेणीदान. अकोल्यामध्ये रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं उपोषण. मालवण तालुक्यातील अंगणेवाडीमध्ये 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव. यात्रेसाठी संपूर्ण गाव सजलं. तयारी अंतिम टप्प्यात. उंच मूर्ती समुद्रामध्ये विसर्जित करण्याचा नियम मार्चमध्ये संपणार. उच्च न्यायालयाच्या वतीनं मूर्ती विसर्जनाला मार्चपर्यंतच परवानगी. गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये विषयावर चर्चा होण्याला सुरुवात. देशातील 11 कामगार संघटनांचा 12 फेब्रुवारीला संप. कामगार कायद्यांमधील बदलांच्या विरोधात संपाची हाक. वर्ध्यामध्ये चक्काजाम आंदोलनाचा इशारा. ठाण्यामध्ये वसंत विहारमध्ये खोदकामाच्या दरम्यान जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी रस्त्यावर. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती स्थापन. समितीला 5 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश. सार्वजनिक खर्चावर देखील न्यायालयाचे ताशेरे. राज्यात पुढील 5 दिवस तापमान वाढीचा इशारा. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये किमान तापमानामध्ये झाली वाढ. तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होणार. माढाचा सोमवारी 15वा लोकशाही दिन. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता वांद्रे येथील मुख्यालयामध्ये लोकशाही दिन साजरा होणार. प्रवासी दिल्लीमध्ये मात्र साहित्य मुंबईतच. एअर इंडियाच्या कारभारावर प्रवासी संतप्त. तांत्रिक कारणामुळे 40 प्रवाशांचं साहित्य विमानात न चढवल्याची माहिती. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये निशाणा इथं खंडोबा महाराज यात्रेला सुरुवात. यात्रेमध्ये कुस्तीच्या दंगलीचं आयोजन. राज्यभरातील पैलवानांचा स्पर्धेमध्ये सहभाग. बीडच्या जामगाव येथील ग्रामदैवत फिरंगेश्वरी मातेच्या यात्रेला प्रारंभ. मंदिरावर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. कोल्हापूरमधील गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवी वार्षिक यात्रा महोत्सव सुरू. लाखो भाविकांनी घेतलं श्री काळभैरीचं दर्शन. चांगभलच्या गजरानं डोंगर परिसर अक्षरशः दुमदुमला. तज्ञांचा सल्ला. वर्ध्यामध्ये तूर मळणीसाठी शेतकऱ्यांचा साध्या मशीनकडे कल. हडंबा मशीन मळणी केल्यानं जनावरांना कडबा उपयोगी पडत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. भंडारामध्ये बालगृहातून 3 अल्पवयीन मुली बेपत्ता. आश्रय बालगृहातून 1 जानेवारीला मध्यरात्री मुली बेपत्ता. तक्रार दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. बालगृहातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. नवी मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस. पोलिसांकडून वाहन चोरांना अटक. कारवाईत चोरी केलेली वाहनं सुद्धा पोलिसांनी केली जप्त. नवी मुंबईतील मंदिरामध्ये चांदीचा मुकुट चोरीला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अहिल्यानगरमध्ये ड्रायव्हरचे हातपाय बांधत ट्रकमधील गव्हाचं पोतं लुटणारा आरोपी जेरबंद. 953 कट्ट्यातील 26 टन गव्हासह 4 आरोपी अटकेत. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये भर दिवसा फ्लॅट फोडून 6 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास. संकेश्वर रोडवरील घटनेची गडहिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये नोंद. पुढील तपास सुरू. विरारमधील धक्कादायक व्हिडिओ समोर. रस्त्यावर फळ विक्रेत्याकडून फळांवर गटारातील पाण्याचा शिडकाव. जागरूक नागरिकांना दिली फूड अँड ड्रग्ज अधिकाऱ्यांना माहिती. यवतमाळमध्ये दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लाचखोरी. नागरिकांचं काम करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना एसीबीनं केली अटक. यवतमाळच्या नेरमध्ये शेतातील तुरीच्या गंजीला आग. 20 क्विंटल पीक जळून खाक. शेतकऱ्याचं हजारो रुपयांचं नुकसान. कोल्हापूरमध्ये दारूची अवैध वाहतूक करवीर पोलिसांनी रोखली. 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत वाहन चालकाला पोलिसांनी केली अटक. अकोल्यामध्ये ऑपरेशन प्रहारमध्ये मोठा धडाका. 25 गोवंश जनावरांना जीवदान. 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वर्ध्यामध्ये अवैध मोहा दारूवर
पोलिसांची कारवाई तर 2,36,00,000चा मुद्देमाल जप्त. जिल्हाभर एकच खळबळ. अनेक वेळी छापे तर 106 गुन्हे दाखल. वर्ध्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघडकीस. 11,30,000चा मुद्देमाल जप्त. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक. वर्ध्यामध्ये अवैध दारू वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्या 130 जणांवर कारवाई. 124 जणांवर गुन्हे दाखल. कारवाईमध्ये 2,30,00,000 89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.